आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशीचा वावर असतो त्याच अंगणामध्ये लक्ष्मी माताचा सुद्धा वावर असतो. पॉझिटिव्हिटी तयार होत असते. अशी पवित्र तुळशी माता हिचा उगम कसा झाला आणि तुळशी मातेच्या विवाहाची काय कथा आहे. दिवाळी झाल्यानंतरनं आपल्या सर्वांना वेध लागतात ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचे. अगदी थाटामाटात फटाक्यांच्या वाजा गाजत आपण तुळशी मातेचा विवाह साजरा करतो. पण हा विवाह करण्यापाठीमागे काहीतरी कथा असेल, काहीतरी कारण असेल. हे आपल्याला कधी प्रश्न पडला आहे का? तुळशी मातेचाच का विवाह करायचा? तुळस ही एक रोप नसून, एक वनस्पती नसून ती आपल्या अंगणातील एक पवित्र तुळस आहे आणि एक आपल्या घराला पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. तर ह्या तुळशी मातेचा विवाहाची कथा आपण सर्वांना लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये तुळशी मातेचे महत्त्व, याची संपूर्ण कथा काय आहे आणि तुळशी मातेचं विवाह केल्याने आपल्या दारात जर आपण तुळशी मातेचा विवाह लावत असेल, संपन्न करत असेल तर त्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं. तर हे पुण्य म्हणजे काय? तर एका कन्येचे पुण्य दान करण्याचं जे पुण्य आहे ते आपल्या पदरी जमा होत असतं. त्यामुळे खूप मोठं पुण्याचं काम आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती, हा लग्न सोहळा कसा करायचा, कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर आपल्या कथेला सुरुवात करूयात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून मंगल कार्याची सुरुवात होते. असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशीला विष्णुप्रिय किंवा हरिप्रिय या नावाने देखील ओळखले जाते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. चला जाणून घेऊया या पाठीमागची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले आणि त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले. ते बालक म्हणजे पुढे जाऊन जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला आणि त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी होते. दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधराशी झाला होता. जालंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले. पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला आणि त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला. परंतु त्याच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेचच तो ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या. देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितली. जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती. जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही. जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते. त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले. वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती. विष्णूसोबत 2 राक्षस होते, ज्यांना बघून ती वृंदा घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या ब्रह्माच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्या हातात धड होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषीदेवाकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक
शरीराला जोडले, पण त्यांनी स्वतःही त्यांच्या शरीरात प्रवेश केला. वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही. वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली. त्यामुळे तिचे पतिव्रता नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळाली, तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात ते विलीन झाले. विश्वाचा निर्माता दगड असल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली. पण वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले. श्री भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, माझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून तुळशी विवाहाची मान्यता झाली. घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. तुळशीची सौभाग्य अलंकारांनी आरास करायची. बोरं, चिंचा, आवळा, सीताफळ त्यात ठेवतात आणि यानंतर तुळस आणि कृष्णांची षडोपचार पूजा केली जाते. तुळशी मातेला नवीन वस्त्र, साडी नेसवली जाते आणि नवीन वस्त्र पांघरून, साडी पांघरून, नवीन वस्त्र घालून त्यावर मंडप, उसाचा मंडप आणि दांड्यांची खोपटी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते आणि मंत्रपुष्प आणि आरती केली जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. आपल्या अंगणातील जी तुळशी माता आहे तिचा विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य तर मिळतेच, त्याचबरोबर आपल्या घरातील जी कन्या आहे तिलाही श्रीकृष्णासारखा वर मिळतो अशी मान्यता आहे. तुळशी माता एक वनस्पती नसून आपल्या श्रद्धेचं स्थान आहे आणि या तुळशी मातेचा विवाह केला जात नाही, विवाह होत नाही तोपर्यंत आपल्याकडे शुभ कार्य केले जात नाहीत. तुळशी मातेचा विवाह झाल्यानंतरनं आपल्याकडे शुभ कार्याची, मंगल कार्ये, शुभ कार्य आपल्याकडे केली जातात आणि त्याचे मुहूर्तही ठरतात. तर अशा या शुभ तुळशी मातेचा विवाह यावर्षी कधी आहे तर यावर्षी 2025मध्ये तुळशी मातेचा विवाह 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार या दिवशी होणार आहे. तो पौर्णिमेपर्यंत केला तरी चालतो, पण तुम्हीसुद्धा यावर्षी तुळशी मातेचा विवाह नक्की लावा आणि तुळशी मातेची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना, तुमच्या कुटुंबाला तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा.